हॅलो, नमस्कार सर्वांना। प्रथम घटस्थापनेच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा। घटस्थापनेच्या म्हणजेच आपल्या नवरात्रीच्या 9 दिवसात आपण अंगणामध्ये वेगवेगळ्या रांगोळ्या काढत असतो आणि आपल्याला रांगोळ्या येत नसतील तर या ट्रिकनुसार तुम्ही रांगोळ्या जर काढल्यात तर तुमच्याही रांगोळ्या खूप सुरेख आणि सुबक दिसतील। आता या ठिकाणी मी 7 ते 4 अशा टिपक्या मारून घेतलेल्या आहेत। या 7 ते 4 टिपक्या कशा मारायच्या तर प्रथम 7, 6, 5 आणि 4 अशा दोन्ही बाजूला मारून घ्यायच्या। दोन्ही बाजूला मारून घेतल्यानंतर मध्ये असं फूल तयार होईल त्याला रेषेच्या सहाय्याने टिपके जोडून घ्यायचे। त्यानंतर एक एक टिपका असा स्वस्तिकचा आकार देत घ्यायचा। स्वस्तिक आपलं छान दिसायला लागले आहे त्यानंतर 2 टिपक्या घ्यायच्या, अगदी समोरच्या टिपक्या घेऊन अशा प्रकारे रेषा मारून घ्यायच्या। असं मारल्यानंतर राहतात आपल्या 2 टिपक्या, त्याही जोडून घ्यायच्या म्हणजे स्वस्तिक आपलं पूर्ण होईल आणि दिसायलाही सुरेख दिसतं। किती छान आणि मोठालं स्वस्तिक झालं आहे बघा। या स्वस्तिकला एक लूक येण्यासाठी ज्या ओपन कडा आहेत त्याला पाकळीचा आकार देऊन घ्यायचा। ज्यावेळी असा आपण आकार देतो त्यावेळी हे स्वस्तिक पूर्ण झाल्यासारखं वाटतं आणि छानही दिसतं। आपण कलर भरल्यानंतर एक वेगळा लूकही त्याला येतो। तुमच्या आवडीप्रमाणे या स्वस्तिकमध्ये कलर भरायचा आहे, पण मी इथे हळदी कुंकू म्हणजेच लाल आणि पिवळा असा कलर भरून घेणार आहे, कारण स्वस्तिक हळदी कुंकवाच्याच कलरमध्ये खूप छान दिसतं। शुभचिन्ह म्हणून वापरलं जाणारं हे स्वस्तिक प्रत्येक मंगलप्रसंगी आपल्या स्वस्तिकनं सुरुवात केली जाते। तर मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे संपूर्ण कडा याच्या भरून घेतलेल्या आहे। 6च्या 6 कडा अशा छानशा पाकळीनं भरून घेतल्यानंतर मोठालेचे स्वस्तिक तयार झाले आहे। त्यानंतर हे कलरचा बॉक्स यामध्ये लाल आणि पिवळ्या रंगानं आपण आता छानसं स्वस्तिक भरून घेऊ। आता यामध्ये लाल कलर जो आहे तो थोडासा ओला असल्या कारणाने नीटसा पडत नाही आहे। अशा वेळी तुम्ही काय करायचं, आता बाहेर पाऊसही आहे आणि हा कलर वाळवणं शक्य नाही, त्यावेळी एखादं पातेलं गरम करायचं आणि त्यामध्ये हा कलर ठेवून द्यायचा आणि गॅस बंद करायचा। पातेलं गरम असल्यामुळे यातील जी ओलावा आहे ते पातेलं शोषून घेतं आणि आपला कलर छान असा मोकळा होतो आणि टाकायलाही छान जातो। तर ही ट्रिक तुम्ही वापरू शकता, त्यामुळे रांगोळीही सुरेख दिसते। मी झारीच्या साहाय्याने टाकायचा प्रयत्न करत होते पण रंग ओला असल्या कारणाने व्यवस्थित पडत नव्हता। त्यानंतर येलो कलर किती छान सुकलेला असल्यामुळे छानसा कलरही येत होता। खूप छान रांगोळी दिसत आहे। आणि याचबरोबर आपण ज्यावेळी अंगणात रांगोळी काढतो त्याचवेळी आपला उंबरठाही सुशोभित करायला विसरू नका। उंबरठ्याला हळदीचं लेपन आणि त्यावरती तुम्हाला आवडती डिझाईन काढू शकता। याचबरोबर कुंकवाच्या साहाय्यानं छान असे टिपके देऊन ही डिझाईन काढू शकता, तीही खूप छान दिसते। दोन्हीच्या ज्या आपण उंबरठ्यावरती लक्ष्मीची पावले ठेवलेली असतात त्या दोन्ही बाजूला छान फुले ठेवायची। उंबरठ्याच्या खाली छान लक्ष्मीची पावले हळदी कुंकवाच्या साहाय्यानं म्हणजे लाल आणि पिवळ्या रंगाने रेखून घ्यायची, म्हणजेच आपला उंबरठा खूपच सुशोभित दिसतो। याचबरोबर एखाद्या तबकामध्ये एखादं कमळाचं फूल किंवा तुमच्या अंगणामध्ये जे कोणते फूल आहे ते सुशोभित करून ठेवले असता आपल्या घरी लक्ष्मी माता आकर्षित होते। जिथे प्रथमच म्हणजेच आपले मुख्य दरवाजा सुशोभित असेल तिथेच मन प्रसन्न करणारं वातावरण असतं आणि घरातही पॉझिटिव्ह एनर्जी येते। खूप छान अशी रांगोळी काढून झाल्यानंतर आपला जो कलर भरलेला असतो तो इतर कलरमध्ये मिसळत असतो किंवा बॉर्डर विस्कटत असते, तीही परत आखून घ्यायची, कारण शेवटी रांगोळी जी शोभा आहे ती फक्त आणि फक्त बॉर्डरमध्येच असते। जितकी बॉर्डर आपली रेखीव असेल तितकी रांगोळीला जास्त शोभा येत असते। अशा प्रकारे छानसं असं रांगोळीला रेखून घ्यायचं। त्यानंतर मी पुढे तुम्हाला दाखवणारच आहे की उंबरठा सुशोभित करताना कसा सुशोभित करायचा। यामध्ये जर तुम्हाला उंबरठा पट्टी जी मी उलनची बनवली आहे ती जर तुम्हाला बनवायची असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि खाली तुम्हाला लिंकमध्ये दिसेलच की उंबरठा पट्टी उलनपासून कशी बनवावी, सोप्यात सोपी ट्रिक यामध्येही मी दिलेल्या आहेत। हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।